आज बसला होता भावांना मला 70,000 रुपयाचा पुरेपूर फटका, कारण की माझा गोप्रो कॅमेरा खराब झाल्यामुळे मला नवीन कॅमेरा घ्यायची वेळ आली. त्यासाठी मी गेलो दिल्लीला. कसं काय झालं संपूर्ण कहाणी तुम्हाला काहीच सांगतो भावांनो. मी पोचलो भाऊन माझी सायकल घेऊन काजामध्ये पोचल्यानंतर ना माझा गोप्रो कॅमेरा माझा पूर्णपणे खराब झाला. त्यानंतर ना भावांनो टेंट लावलं होतं एका अशा ठिकाणं मी जिथं होतं भावांनो पूर्णपणे सुमसानी एरिया. नंतर ना काय झालं, शेजारच्या एका मामाची मी मदत घेतली. म्हणलं मला इथं बस स्टॉप कुठं आहे, मला तिथं नेऊन सोडा. मामा म्हणलं बस ये बघ पुढनं आली आणि ही लास्टची बस आहे. तसं गाडीतनं उतरत पळत गेलो मी आणि बसवाल्यापाशी गेलो. बसवाल्या म्हणलं मामा मला काही पण करून घेऊन चाला मध्ये. म्हणलं मला जायचं होतं शिमलाला. रस्ता खराब असल्यामुळं बस एवढी लास्टची एकच होती. बसमध्ये चाललो आणि मला आठवलं की माझं जेवढं बी सामान आहे तेवढं समजा टेंटमध्येच राहिलं आहे. नंतर ना माघारी आलो मी टेंटमध्ये, सगळं सामान घेतलं तर वर एसटी गेली. त्यानंतर एक पिकअपवाल्याला हात केला, पिकअपवाल्या भावानं थांबवलं. त्यानंतर खूप जास्त भावानं खतरनाक रोड होता, पूर्णपणे ऑफ रोडिंग रोड, खतरनाक मध्ये रस्ता. नंतर मी थोडं पुढे गेलो भाऊन, नाकोपशी गेलो. त्यानंतर बघितलं समजा रोड पूर्ण तुटून गेला. 2 तास थांबलो, नंतर रोड उघडला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोचलो भारताच्या समजात खतरनाक रस्त्यामध्ये, म्हणजे किन्नौर व्हॅलीच्या रोडमध्ये, जे की पूर्णपणे एकदम खतरनाक रोड आहे. इथं पोचलो. त्यानंतर कळलं पुढं रोड बंद आहे. तर मी डोंगर घाट ओढलं चालत भावनं 10 किलोमीटर ह्या डोंगरावर गेलो आणि जंगल पार करून फायनली वरच्या गावात पोचलो. तिथनंही गाडी पिक केली, त्या गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट भावनं गेलो. दुसरी बस पकडली. दुसरी बस पकडून नंतर मी सरळ थेट खाली गेलो आणि तिथनं मी भावनं डायरेक्ट पोचलो. नंतर खाली आपल्या शिमलाच्या खाल्ल्या साईडला पोचलो. त्यानंतर भावनं रात्रीच्याला माझ्या डोळ्याची अवस्था एकदम बेकार झाली होती, कारण की माझा डोळे पूर्णपणे लाल झालं होतं. आणि रात्रीच्याला मला झोपायला लागलं प्लॅटफॉर्मवरती, जे की होतं भावांनो ही चंदीगडचं प्लॅटफॉर्म. त्यानंतर ट्रेन आली सकाळी 7 वाजता. 7 वाजता नंतर ब्रश करून घेतला एकदम मस्तमध्ये. त्यानंतर पोचलो फायनली दिल्लीमध्ये आणि घेतला आपला आवडता कॅमेरा, जे की होता भावांनो DJI Action 5 Pro कॅमेरा, जे की माझं ही घेण्याचं पहिल्यापासून स्वप्न होतं. मी फायनली घेतलं. 70,000 रुपये गेलं पूर्ण सेटअप करण्यासाठी. आणि हा पूर्ण सेटअपची मी पुरेपूर पूजा केली. पण एकच सांगायची, जर्नी खतरनाक असल्यामुळे सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका.